अजब रमा राघवची जोडी। रमा तू डोळे पुस बघू आधी। असं रडून काय होणार आहे मला सांग। डोळे पुस। राघव आपल्याच लग्नामध्ये इतके प्रॉब्लेम्स काय येतात? काय सुरू आहे? प्रॉब्लेम्स आहेत असं म्हणण्यापेक्षा आपल्या प्रेमाची परीक्षा आहे असं म्हणूयात ना, आणि एकत्र तोंड देऊयात। अश्विनी, अश्विनी, अगं अगं बाळा दार उघड, दार उघड बाळा, दार उघड। हे बघ, निदान तुझा बाप जिवंत आहे तोपर्यंत तरी तुला काळजी करण्याचं कारण नाहीये। हे बघ, निदान तुझ्या बापाचा विचार करून तरी दार उघड। अविचारानं कुठलाही निर्णय घेऊ नको पोरी, ऐक माझं। नाही बाबा, मी नाही दार उघडणार। काय करू मी दार उघडून, तुम्ही सांगा ना। सगळ्यांच्या टिंगर टवाळीला तोंड देऊ का? माझ्या मैत्रिणी माझ्यावर हसतील ते वेगळंच, आणि गावातले लोक टोमणे मारतील ते वेगळंच। नाही बाबा, मला जगायचंच नाही आता। हे असलं जगण्यापेक्षा मरण पत्करलं। अरे अगं बाळा बाळा, हे बघ असं करू नकोस बाळा। अगं तुझी मनस्थिती मला समजत नाहीये, असं का वाटतंय तुला? पण पण तुझ्या आत्याला आणि या घरातल्या कोणाला काहीच समजून घेता येत नाहीये। हे बघ, हे बघ, ऐक ऐक माझं पोरी, या घरातल्यांचा विश्वास संपादन करण्यात मीच कुठेतरी कमी पडलो, आणि त्याची फळं तुला भोगावी लागतायत। मला माफ कर पोरी, मला माफ कर, पण दार उघड। बाबा यात तुमची काहीच चूक नाहीये, तुम्ही प्लीज सॉरी म्हणू नका। जी काही चूक असेल ना ती माझी आहे, माझी। काय बाबा, आत्याला, राघवरावांना कोणालाच मी आवडत नाही, याचा अर्थ चूक माझीच आहे ना, कमी माझ्यातच आहे। पण मी बदलेन स्वतःला। त्यांना हवी तशी होण्यासाठी मी वाटेल ते प्रयत्न करायला तयार आहे बाबा। अश्विनी, अश्विनी वेडासारखा विचार नको गो करूस। दार उघड बरं तू। हे बघ, तुझ्यात काहीही कमी नाही अगं। बाकीच्यांचं जाऊ दे, पण मला कळतंय तुला काय वाटतंय ते। पण तू आधी दार तर उघड। तू असं सगळ्यांना वेटीच धरणार आहेस का? समजून घे ग प्लीज, दार उघड ना ग। दार उघड पोरी। नाही पूजा वहिनी, मी नाही दार उघडणार। तुम्ही सांगा ना, मी कशी सावरू स्वतःला? स्वतःच्या आयुष्याचा खेळ खंडोबा झाला असताना मी कशी सावरू स्वतःला? अगं आपण ह्यातून काहीतरी मार्ग काढूयात ना, पण तू आधी दार तर उघड। नाही वहिनी, मी दार उघडणार नाही जोपर्यंत माझ्या आणि राघवरावांच्या लग्नाला परवानगी मिळत नाही ना, मी नाही दार उघडणार। तुम्ही प्लीज सगळे जा इथून, मला नाही बोलायचं कोणाशी। प्लीज जा, मला एकटीला राहू दे प्लीज। आपण दोघं एकत्र असलो तर कुठलीही परीक्षा आपण सहज पास होऊ शकतो, हे पटतंय ना तुला? हो पटतंय, आणि मी नेहमी तुझ्या बरोबरच असणार आहे राघव। पण त्या अश्विनीची असं बोलायची हिम्मतच कशी झाली? ती काही बोलते ग वेड्यासारखं। तू का स्वतःच्या डोक्याला त्रास करून घेतेस? नाही, ती तुझ्यावर असं हक्क दाखवते आणि मी ते टॉलरेट करायचंय का? ती कसं बोलू शकली की तिचं तुझ्यावर प्रेम आहे आणि ती तुझ्याशी लग्न करेल म्हणून? मला नाही चालणार ते, मला खूप राग आलाय तिचा। ती लाख बोलेल, पण तसं होणार आहे का? जे आहे ते सगळं तिच्या मनात आहे, सगळं तिचं वैयक्तिक आहे, एकतर्फी। अशा प्रेमाला काही अर्थ नाही रमा। माझं तुझ्यावर प्रेम आहे याची खात्री आहे ना तुला? ऑफकोर्स आहे, म्हणूनच मला जास्त राग आलाय तिचा। हे बघ, माझं तिच्यावर प्रेम नाही हे तिला सांगून सुद्धा ती असं वागते। अगं हे बघ, प्रेमात असं म्हणतात की पहिले दुसऱ्याचा विचार करायला, पण तिला स्वतः व्यतिरिक्त दुसरं काहीही दिसत नाही। मग आता अशा परिस्थितीत तिच्या मनात काय आहे, तिला काय वाटतंय ह्याचा विचार करून आपण का त्रास करून घ्यायचा? रमा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जग इकडचं तिकडे जरी झालं ना तरी हा लाडू माझाच असणार आहे, आयुष्यभर, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत।
अश्विनी, अश्विनी मला दार उघड बरं. आत्या आली वाटतं. हे बघ, तू सकाळपासून काहीही खाल्लेलं नाहीयेस. तू खाल्लेलं नाहीयेस ना, म्हणून मीही काही खाल्लं नाही. तू उपाशी असताना मला अन्न गोड लागेल का बाळा? दार उघड ना बाळा. हा नाही आत्या, तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका आत्या. मला काहीच नको. तुम्ही प्लीज जा इथून. अश्विनी, असा हट्टीपणा करून कसं चालेल ग? हे बघ, रमा आणि राघवचं एकमेकांवर प्रेम आहे आणि त्यांचं हे प्रेम, त्यांचं हे नातं तुझ्यापासून कोणीतरी लपवून ठेवलं होतं का? मग असा हट्ट धरून लग्न करायचा हट्ट केलास तर कसं बरं कोणीतरी सुखात राहू शकेल? नाही आत्या, मला माहितीये राघवरावांनी का एकदा मला स्वीकारलं ना की माझ्या इतकं त्यांना सुखी दुसरं कोणीच ठेवू शकणार नाही. हे बघ, मला माहितीये तू तुझ्या नवऱ्याला अगदी 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 सुखात ठेवशील, म्हणून तर मी स्वतः तुझ्यासाठी खूप चांगला मुलगा बघेन जो तुला आनंदात ठेवेल, खूप श्रीमंत असेल, अगदी राघवपेक्षा सुंदर असेल आणि महत्वाचं म्हणजे तुला साजेसा असा असेल. मी तुझं ना अगदी हौशीने लग्न लावून देईन. हा, आता ऐक ना, आता हा हट्टीपणा सोड बाळा. म्हणजे मी राघवरावांना साजेशी नाहीये असं म्हणायचंय का तुम्हाला? आणि दुसरा मुलगा म्हणजे काय हो? हा काय भातुकलीचा खेळ वाटला तुम्हाला? एक बाहुला मोडला म्हणून बाजारात जाऊन त्या जागी दुसरा बाहुला आणला की काम झालं? माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. अगं बाळा, मी तुला तेच समजावून सांगते. हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, हा भातुकलीचा खेळ नाहीये बाळा. अश्विनी, जर आपलं कुणावर प्रेम आहे ह्याचाच अर्थ समोरच्याचंही आपल्यावर प्रेम आहे असं होत नाही बाळा. हे बघ, एकतर्फी प्रेमावर आयुष्य काढता येत नाही. ही गोष्ट तू जितक्या लवकर समजून घेऊ शकशील ना तेवढीच तू लवकर सुखी होशील. मला आता कोणीही काहीही समजवायचा प्रयत्न करू नका. मला नाही बोलायचंय कोणाशी. तुम्ही प्लीज सगळे जा इथून निघून. मला नाही बोलायचंय. अगं पण बाळा ऐक ना थोडंसं. गजानन गुरुजी आहेत का? कोण आहे? अरे नमस्कार, ओळखलं का? नमस्कार. नाही ओळखलं ना तुम्हाला. सोनगाव पतपेढीतून आलो. हो हो ओळखलं मी. पूजा, जरा चहा पाण्याचं बघ. तुम्ही बसा. नाही हो, नको. अहो खरंच नका त्रास करून घेऊ. नाही ठीक आहे, माझं काम झालं की मी निघतोय लगेच. मला एक लक्षात येत नाही की आपले व्यवहार तर पूर्ण झालेत, मग आता तुम्ही काय काम काढलेत माझ्याकडे? खरं तर काही गोष्टींची कबुली द्यायची होती मला तुम्हाला. काही अशा गोष्टी आहेत की त्याच्यामुळे सतत अपराधीसारखं वाटतं मला. मन अस्वस्थ राहतं काय. मग वाटलं की तुमच्याकडे येऊन सगळं कबूल करून टाकावं. कदाचित तुम्ही माफ केलं तर मनातली बोझ कमी होईल माझ्या थोडी. एक लक्षात घ्या, त्यावेळेस तुम्ही जे काही वागलात ना त्यामुळे आमच्या सगळ्यांची कित्येक रात्रींची झोप उडाली होती. पण आता कुठे आमचं सगळं स्थिर स्थावर होत आहे, तर तुम्ही आता हे माफीचं काय काढलं? तुम्हाला घर सोडावं लागलं, त्या पापात मी पण सहभागी होतो. काय? हो, म्हणजे तुम्हाला तुमचं राहतं घर सोडावं लागलं. अगदी तारणहाराला सुद्धा पिटवलं गेलं. तुमचं कर्ज रद्द करून तुम्हाला आर्थिक कोंडीत आणलं गेलं. त्यांना मीही मदत करत होतो. काय? म्हणजे हे सगळं कोणीतरी घडवून आणलंय? अरे पण मग कोणी केलं? ओ गॉड, मम्माने लोन कॅन्सल करायला लावलं होतं, म्हणजे तिचंच नाव येणार. आबांना रमाच्या आईची कारस्थानं अशा चुकीच्या पद्धतीने नको कळायला, मग त्यांना संताप आवरता नाही येणार. आबा, हा विषय तुम्ही आता का उघडताय? म्हणजे त्रास होईल हो तुम्हालाच. मी बघतो ना त्यांचं काय म्हणणं आहे ते. दादा तुम्ही या माझ्याबरोबर. थांब राघवा. गुरुजीवर राहू दे ना, मी बोलतो तुमच्या मुलाशी. नाही, मला त्या 7 जन्माच्या वैऱ्याचं नाव आता कळलं पाहिजे, ज्याला आमच्या कुटुंबाचं सुख बघवलं नाही. या वयात माझ्या आईला पिढ्यानपिढ्या राहतं घर सोडण्याचं दुःख भोगावं लागलं, ज्याने आमचं सगळं कुटुंब रस्त्यावर आणलं. त्याचं नाव मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे. ही व्यक्ती आहे लावण्या परांजपे. काय?
म्हणजे हे सगळं रमाच्या आईने घडवून आणलं? हो ना, आणि मला पण त्यात सहभागी करून घेतलं. त्या पापाचं ओझं होतंय आता मला. तुम्ही फक्त एकदा सांगा मला की तुम्ही मला माफ केलं, मी निघून जाईल इथून. ए बाबा तू जा ना, जा निघून जा, मेहरबानी कर आमच्यावर, जा. अहो खरंच सांगतो, यात माझी काहीच चुकी नाहीये. सगळं त्या लावण्य परांजपेंनी केलं हे सगळं. कळलं रे बाबा, तुझे शब्द ते शिशासारखे कानात घुसतात आमच्या. आता आमच्यावर उपकार कर आणि जा, निघ. ठीक आहे, येतो मी. कठीण आहे हे सगळं, भयंकरच ऐकायला मिळालं. आबा, मला वाटतं आपण ह्या सगळ्यावर जरा शांतपणे विचार करायला हवा. गेले अनेक दिवस झाले. अरे राघवा, अशा वेळेला तू गजानन गुरुजींना शांत राहायला कसं सांगू शकतो? देवा परमेश्वरा, काय वेळ आणलेस रे. हा, या पुरोहितांसारखं सज्जन आणि पापभिरू कुटुंब अख्ख्या पंचक्रोशीमध्ये नसेल, आणि अशा कुटुंबाला रस्त्यावर आणण्याची त्या बाईची हिंमतच कशी झाली मी म्हणतो. काय काय साध्य काय करायचं होतं तिला? काय ग रमा, काय वागली तुझी आई असं? गेले का? हो गेले, पण सत्य सांगून गेले. तू चहा दे इकडे, तो कशाला वाया घालवायचा. तसही अश्विनीमुळे मी उपाशीच आहे, निदान चहा तरी जाईल पोटात. माधव, या घरातलं पाणीही पिणार नव्हतंस ना रे? मोठ्या तोऱ्याने सांगून गेला होता, हो की नाही? आई शालिनी, अरे आता या घरात जे काही घडलंय ते जास्त महत्वाचं आहे. याचं काही गांभीर्य आहे का तुम्हाला? अंकल गुरुजी, मी काही बोलले तर चालेल का प्लीज? हा मग, अरे तू तर बोलणारच आता. तुझ्या आईने जे काही केलं ते कसं बरोबर होतं ते आता तू पटवून देणारच. तुम्ही पाहिले की ना, स्वप्नात सुद्धा या घराला आग लागल्याचं बघत असाल. माधव, का काय झालं? बाहेरची लोक तुम्हाला रस्त्यावर आणतात, त्यांना तुम्ही माफ करता आणि रक्ताच्या भावाला बोल लावता. माधवराव, माफी बद्दल इथे कोणी काही बोलत नाहीये. पण ही त्या लावण्याची मुलगी अजूनही इथे उभी आहे ना. हिला तुम्ही सून करून घेणार, आणि माझी बोळी भाबडी अश्विनी तिकडे आतमध्ये उपाशी तापाशी रडत बसलेली आहे. आम्हाला त्या लावण्यासारखे छक्के पंजे जमत नाही, त्याची शिक्षा देताय का तुम्ही आम्हाला? सांगा ना, त्याची शिक्षा देताय का? हॅलो, मी तुझ्याच कॉलची वाट बघत होते. काय तिथे स्फोट झाले की नाही? नुसता स्फोट नाही, एकदम धडाम धडूम. लावण्य मॅडम, पहिल्या स्फोटामुळे अशी आग भडकली की सांगता सोय नाही. बाकीचे स्फोट होतील तेव्हा काय होईल कोण जाणे. कोण जाणे काय, कोण जाणे. सगळं काही लावण्य परांजपे जाणे. ते बघ, सगळं माझ्या प्लॅननुसार होत आहे ना. आता तू बघच ही आग कशी भडकेल ते. आणि त्या आगीत रमा राघवचं नातं जळून जाईल, आणि मग लवकरच मी आणि राघवराव अंतरपाटाआड असू. आमच्या डोक्यावर अक्षता पडत असते, माझे दोन्ही हात भरून मेहंदी असेल, हिरवागार चुडा असेल, आणि हो, मी की अशी लाल चुटूक रंगाची पैठणी नेसणार आहे लग्नात, आणि राघवराव असा मस्तपैकी लाल रंगाचा कुर्ता घालून असं पैठा वगैरे घेऊन. हॅलो, हे सगळं ऐकवायला फोन केलास मला? हो, कारण तुम्ही आमच्या लग्नाला येऊ शकणार नाही ना. एक्झॅक्टली, मी तिथे असण्याचा प्रश्नच येत नाही.
एकदा का रमाला त्या घरातून बाहेर काढलं ना की त्या मिडल क्लास फॅमिलीचं तोंडही बघायचं नाहीये मला. अहो तुम्ही लग्नाला आलात ना तरीही पुरोहित फॅमिली तुमच्या हाताला धरून तुम्हाला मंडपाबाहेर काढेल, तेव्हा तुम्ही याचा विचारच करू नका. हो ए जास्त बोलतेस तू, जास्त बोलतेस. तोंडावर. मला सांग रमा कशी आहे? हे जे काही सगळं घडतंय त्यामुळे धक्का बसला असेल तिला. एनिवेज हा सगळा ड्रामा संपला ना की मी तिला घेऊन लंडनलाच जाणार आहे. हो हो, आणि बोऱ्या बिस्तारा बांधून कायमचे निघून जा, म्हणजे माझ्या संसारावर त्या रमाची सावली सुद्धा पडायला नको. रमा, मला तुझ्याकडून ऐकायचंय, हे सगळं खरं आहे? लावण्या मॅडम, मी आता फोन ठेवते. बहुतेक दुसरा स्फोट होतोय. मला ते सगळं ऐकायचं. मी फोन ठेवते. बाय. आता काय झालं? काय झालंय काय झालंय? तिथले सगळे स्फोट माझ्यामुळे होत आहेत ना, मग त्याचा आवाज ऐकवणार नाहीयेस मला? ते बघ, ते स्फोट बघता येत नसले म्हणून काय झालं? त्याचा आवाज ऐकायला तर मला खूप आवडेल. ऐकव ना, मलाही जरा माझे कान तृप्त करू देत. ठीक आहे, तुम्ही थांबा, मी बघते काहीतरी. आबा, आपण रमा, मी तुझ्याकडून उत्तराची वाट बघतोय. गुरुजी मला माफ करा गुरुजी. अरे काय करताय? नाही मला हवा तर मी माझ्या थोबाडीत मारून घेतो. खरंच माफ करा. मोठी चुकी झाली माझ्याकडून गुरुजी, मोठी चुकी झाली. ओ गॉड, हा तर तोच चोर आहे ज्याने देवीचे दागिने चोरले होते. हेच तर याला पकडलं होतं. त्याच्या फोनमुळेच मला समजलं होतं की यात ममा सामील आहे. आता हाही ममाचंच नाव घेणार. हे सगळं काय घडतंय? नाही बघा, तुम्ही कोण आहात? मी तुम्हाला ओळखत नाही. अहो, तुमच्या घरात मागे देवीच्या दागिन्यांची जी चोरी झाली होती ना, ती मीच केली होती. ती काय ऐकून घ्या माझं. अहो खरंच सोडा मला. मला पैशांची गरज होती म्हणून मी चोरी केली. पण आता देवीचा पण कोप झालाय माझ्यावर. माझ्या घरावर एका मागणं एक नवे संकट येत आहेत. तुम्ही खरंच मला माफ केलं ना तर देवी आई पण मला माफ करेल. तुझी लायकी नाहीये. देवी आईचे दागिने चोरतोस ना? अरे नरकात चढशील. अरे त्याला काय म्हणायचंय ते आधी ऐकून तरी घे. इकडे ये. गजानन गुरुजींसमोर सांग खरं काय आहे ते सांग. गुरुजी माफ करा गुरुजी, तुमच्या खरंच पाया पडतो. चुकलं माझं. अहो तुम्हाला काही सांगू, अहो हे सगळं मी माझ्या स्वतःच्या मनाने नाही केलं. अहो मला पैशांची खरंच खूप नड होती हो, आणि मला भरीला पाडलं गेलं, आणि या सगळ्याचा त्यांनी फायदा घेतला. कोणी सांग ना, कोणी फायदा घेतला? कोणी सांगितलं? सांग. कोणी सांगितलं? सांगतो. लावण्य परांजपे मॅडम. रमा, हा सगळा काय प्रकार आहे? मगाशी त्या माणसांनी तुझ्या आईचं नाव घेतलं, हा चोर सुद्धा तेच म्हणतोय. आई, म्हणजे मला नाही वाटत की हे सगळं रमाच्या आईने केलं असेल. आपण त्यांच्याशी बोलायला हवं, त्यांना हे सगळं सांगायला हवं. कदाचित त्यांना अडकवण्यासाठी मुद्दामून कोणीतरी हे सगळं करतंय. अहो आई, मुद्दामून कोणी का करेल? त्या चोरालाही माहिती आहे आपण त्याला पकडून पोलिसाच्या ताब्यात देऊ शकतो. पण देवीच्या कोपाच्या भीतीपोटी त्यांनी सगळं हे कबूल केलंय. तो का खोटं बोलेल?
असह्य असह्य मला ना हे सगळंच असह्य होत आहे, असह्य. रमा, तुला याच्याबद्दल काय माहिती आहे? रमा, याच प्रश्नाचं तू अजून मला उत्तर दिलेलं नाहीयेस. मला आजींना आणि आबांना आता सांगायलाच हवं की मला हे सगळं कळलं होतं. चल 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 चालली